श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आईची कृपा तेव्हाच प्राप्त होते जेव्हा आपण त्या योग्यतेचे बनतो. नेहमी नियमितपणे नामस्मरण केलं की झालं असं नाही. नामस्मरण मनापासून नसेल, त्या नामात जपात एकाग्रता नसेल, करायचं म्हणून केलं तर मात्र त्याचा उपयोग होत नाही. हो, मान्य आहे, सुरुवातीला मन लागणार नाही, लक्ष केंद्रित होणार नाही. पण आपण आपला रोजचा क्रम सुरू ठेवला पाहिजे. स्थिर बसता येत नाही, पण प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. मग हळूहळू प्रयत्नाचं रूपांतर एकाग्रतामध्ये बदलू लागतं. पण काही जण मन लागत नाही म्हणून अर्ध्यावरच नामस्मरण सोडून देतात. प्रयत्न देखील करत नाही. पण असं न करता प्रयत्न करत राहिलो की आपण आपला मार्ग शोधून काढतोच. कारण आई त्यांच्याच सोबत असते जे प्रयत्न करतात, हरतात, पडतात, पण पुन्हा उभे राहतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईवर विश्वास ठेवून खंबीरपणे उभे राहतात व इतरांना देखील आईची सेवा करण्यास भाग पाडतात. ह्यानं होतं काय, आपल्या आध्यात्मिकतेमध्ये वाढ होण्यास सुरुवात होते व इतरांना देखील आपण स्वामी आईची सेवा करण्यास प्रेरित करतो. म्हणूनच आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी खचून जाऊ नका. खचून जाणे म्हणजे हार मानणे. आपण जर खंबीरपणे उभे राहिलो, कोणत्याही प्रसंगाशी लढण्याची तयारी ठेवली की आई देखील आपल्या लेकराच्या पाठीशी उभी राहतेच. मग जो आधार आपल्याला मिळतो तो दुसऱ्या कोणाच्याही पाठिंब्याने मिळत नाही. म्हणूनच आईवर अखंड श्रद्धा ठेवा. आईची अशी भक्ती करा की आईला आपला अभिमान वाटेल. हो, इतकं आपण करू शकतो. फक्त इतकंच आहे की आपली इच्छाशक्ती बळकट व प्रबळ असणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रसंगात न डगमगता आईवर विश्वास ठेवून आईच्या सानिध्यात राहून त्या सर्व अडचणींना सामोरे जाणं, हीच तर खरी भक्ताची कसोटी असते. एकदा का आपण ह्यात खरे उतरलो की आई देखील आपल्या लेकराला कधीच एकटं सोडत नाही. आईची कृपा आपल्याला लाभण्यास सुरुवात होते. छोटे छोटे अनुभव देखील येतात आणि हे अनुभव काही काळांतराने इतके प्रबळ होतात की आपल्याला कसलीच चिंता उरत नाही. कोणती चिंता आपल्या दारावर येऊन ठेपली तरीसुद्धा आपल्याला फरक पडत नाही. कारण आपल्यामध्ये आणि त्या चिंता म्हणजेच अडचणींमध्ये आपली आई उभी असते. अशा प्रकारे आईचा आधार आपल्याला लाभतो. मग आपल्या आयुष्यात कसलीच चिंता उरत नाही. हो, हे असं अनुभव मी स्वतः अनुभवले आहेत. म्हणूनच ठामपणे बोलत आहे व मला असंही वाटतं की आपण देखील असे अनुभव अनुभवाल ही खात्री वाटते. कारण आपण नेहमी सकारात्मकतेनेच विचार करावा. अट फक्त इतकीच की आपण पूर्णपणे आईला समर्पित होणे आणि चांगली कर्म करत राहणे. श्री स्वामी समर्थ.